आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। ठाण्यात एटीएसची मोठी कारवाई। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या तरुणाला अटक। आरोपी रवींद्र वर्मा गेल्या 7 महिन्यांपासून पाकिस्तानच्या संपर्कात। मुंबई ठाण्यातील माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती। पाकिस्तानच्या तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्मा पाकिस्तानी एजंट हनी ट्रॅपमध्ये अडकवलं। मुलीने रवींद्रला पैसेही पाठवल्याचं तपासात समोर। सूत्रांची माहिती। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पुन्हा नागपूरमध्ये मध्यरात्री 2 वाजता नागपूर पोलीस सुनीताला घेऊन परतले। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुनीताला मध्यरात्रीच अटक करण्यात आली आहे। पाकिस्तानातून भारतात परतलेल्या सुनीता जामगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी। काल रात्रीच न्यायालयानं सुनावणी घेत तिला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हगवणे बंधूंकडून पोलिसांची फसवणूक। खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याचं समोर। सुशील हगवणेवर कोथरूड तर शशांक हगवणेवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शशांक आणि लता हगवणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल। व्यावसायिकाची फसवणूक करून बंदुकीच्या सहाय्याने धमकावल्यानं प्रशांत येळवडेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। वैष्णवी मृत्यू प्रकरणी सरकारी वकील म्हणून आर कावेडी यांची नियुक्ती। कसबटे कुटुंबियांनी राज्य सरकारकडे कावेडी यांची मागणी केली होती। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात आर कावेडी यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती। वैष्णवीचे वडील अनिल कसबटे यांनी राज्य सरकारचे आभार मानले। वैष्णवी हगवणे प्रकरणात पती, सासू आणि नणंदेला न्यायालयीन कोठडी। शशांक, लता, करिश्मा हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल। वैष्णवी हगवणे प्रकरणात शशांक, लता आणि करिश्मा या तीनही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। येरवडा जेलचे महानिरीक्षक सुपेकर यांना दणका। 3 कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढला। वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकरांवर आरोप। वैष्णवीसोबत जे झालं ते अत्यंत दुर्दैवी। आरोपीला कडक शिक्षा व्हावी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया। हगवणे कुटुंबानं बैलजोडीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलनं डान्स केला होता। पुणे बार असोसिएशनचा रोहिणी खडसेंविरोधात ठराव। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांविरोधात केलेल्या पोस्टमुळे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं खडसेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून एकनाथ खडसेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर। तर शरद पवार असल्यासच आपण त्यांच्याबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येऊ, एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर। वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार। याही वर्षी वैद्यकीय सुविधा पुरवणार। वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल माफी मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारकऱ्यांना दिलासा। 1 जूनपासून ई फाईलची सक्ती। 1 जूनपासून कागदी फाईल स्वीकारण्यास मनाई। महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे आदेश। यामुळे फाईल हरवणं किंवा जळण्याचे प्रकार बंद होणार, तर फाईल गायब होण्याचे प्रकारही थांबणार। सिंहगड किल्ला आजही पर्यटकांसाठी बंद राहणार। अतिक्रमण हटवण्याचं काम पूर्ण न झाल्यानं किल्ला बंद राहणार। आपत्ती निवारण शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगानंही किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे। देशभरात कोरोनाच्या विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढली। महाराष्ट्रामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 425 वर पोहोचली। सक्रिय रुग्णांपैकी 379 रुग्ण एकट्या मुंबईमध्ये। कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 10 रुग्ण, दोघांचा मृत्यू तर 4 जणांवर उपचार सुरू, तर 3 रुग्णांवरती उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले। कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये। आजारी असणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं नागरिकांना आवाहन। नागपूर जिल्ह्यातील नरखेड आणि काटोल तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। मुसळधार पावसानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील धोंडगाव इथं पावसामुळे केळीचं पीक जमीनदोस्त। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। मान्सूनपूर्व पावसामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात ज्वारी पिकाचं मोठं नुकसान। पावसामुळे काळवंडलेल्या ज्वारीला अक्षरशः कोंब फुटले। मान्सूनपूर्व पावसानं भंडाऱ्यामध्ये 977 हेक्टरवरची पिकं जमीनदोस्त। फळबागांची नासाडी। दरवर्षी मृग नक्षत्राकडे डोळे लावून बसणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यात पावसामुळे पाणी। जालन्यातील परतूर तालुक्यातील पाटोदा गावात मुसळधार पाऊस। पावसामुळे माव गावामध्ये 1 एकर कोथिंबीर पाण्याखाली, शेतकरी हवालदिल। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। पाण्यात आणि चिखलातून जात आमदारांनी नुकसानाची पाहणी केली।
बीडच्या आष्टी तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वर्षभर जपलेली आंब्याची बाग सततच्या पावसानं उद्ध्वस्त झाल्यानं वयोवृद्ध महिला शेतकऱ्यांना टाहू फुटला. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे प्रत्येकाला मदत मिळणार. मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन. बीडच्या धारूर तालुक्यात पावसाची दमदार हजेरी. पावसानं ओढ्याच्या बाजूला असलेल्या शेतात पाणी शिरल्यानं शेतीचं प्रचंड नुकसान. यवतमाळमध्ये मान्सून पूर्व पावसाचा 2200 हेक्टरला फटका. 325 गावातील 3000 शेतकरी बाधित. शेतकऱ्यांना रब्बीतील नुकसानाची मदत मिळालेली नाही. अशातच आता शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट. मेळघाटातल्या वन्यजीवांचं अद्भुत सौंदर्य. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील वन्यजीवांचं अद्भुत सौंदर्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सातत्यानं बरसलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीवरचा सहस्रकुंड धबधबा प्रवाहित. नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. रत्नागिरीमध्ये समुद्रात असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शेवटच्या टप्प्यातील मासेमारी पूर्णतः ठप्प. केवळ ओल्याच नाही तर सुक्या मच्छीलाही फटका. गेल्या काही दिवसात रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण भरलं. यामुळे आता रत्नागिरी शहरवासियांची पाण्याची चिंता मिटली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर बंधाऱ्याला जोडणारा रस्ता वाहून गेला. शेतामध्ये पाणी शिरल्यानं नुकसानाची शक्यता. तर वडापूर सिद्धापूर गावचा संपर्क तुटला. बीडच्या वडवणी तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. बीड माजलगाव अंतर्गत रस्ता बंद. तर पिंपळनेर येथील सिंदफणा नदीला पूर आल्यानं 15 गावांचा संपर्क तुटला. लातूर जिल्ह्यात सलग 15व्या दिवशीही पावसाची तुफान बॅटिंग. निलंगा तालुक्यातील पूल पाण्याखाली. अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला. पावसानं शेतात पाणी झाल्यानं पिकांचंही मोठं नुकसान. लातूर जिल्ह्यातील काही भागात पावसाचा कोथिंबीर आणि ज्वारी पिकांना फटका. हाताशी आलेलं पीक गेल्यानं शेतकरी हवालदिल. शासनानं तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा फलटण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा. पुढच्या 3 दिवसात जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचं सर्वेक्षण पूर्ण होईल, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. बीडच्या वडवणी तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. पिंपळनेरच्या नदीला पूर आल्यानं वडवणी तालुक्यातील 15 गावांचा संपर्क तुटला. बीड माजलगाव अंतर्गत रस्ता देखील पावसामुळे पूर्णतः बंद. फर्ग्युसन कॉलेजच्या मूळ संस्थेतील शालेय विद्यार्थ्यांच्या 10% जागा राखीव कोट्याच्या नियमात बदल. 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी अडचणी येत असल्यानं पालकांमध्ये नाराजीचा सूर. जीआर रद्द करण्याची मागणी. देवेंद्र फडणवीस दिलदार मनाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शरद पवारांच्या कामाचं कौतुक केलं. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री जे म्हणाले ते 4 भिंतींच्या आड देखील सांगू शकले असते. फडणवीसांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या संवादाबाबत केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट घेतल्यानं चर्चांना उधाण. धनगर समाजाच्या निधीत अजित पवार अडवणूक करतात. गोपीचंद पडळकरांची गंभीर टीका. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीचं पत्र देणार, पडळकरांची माहिती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसमोर रणजित मोहिते पाटलांचं मौन. विधानसभेला पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी रणजित मोहिते पाटलांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. आज कारवाईबाबत बावनकुळे प्रतिक्रिया देताना रणजित मोहिते पाटलांचं मौन. भंडारा जिल्हा दूध संघाची निवडणूक 28 जूनला होणार. निवडणुकीसाठी आतापर्यंत 70 उमेदवारांचे नामनिर्देशन फॉर्म दाखल. 168 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. कोल्हापुरात गोकुळच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक. नवा अध्यक्ष महायुतीचाच व्हावा यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून जिल्ह्यातल्या नेत्यांवर दबाव. हिंगोलीमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाईंचा भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश संपन्न. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देसाईंचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातो. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार. पक्षाचे युवा नेते अमित कदम यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाळा दराडेंविरोधात काँग्रेस आक्रमक. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये बाळा दराडेंविरोधात गुन्हा दाखल. राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासण्याचा दराडेंनी इशारा दिला होता. माझी लायकी नसेल तर शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना
आपल्याकडे दुर्लक्ष करायला सांगा. कॉमेडियन कुणाल कामराचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर. ऑक्टोबरमध्ये राज्यात अनेक ठिकाणी शो करणार. यावेळी शिंदेंना आपल्याकडे दुर्लक्ष करायला सांगा, कामराचं वक्तव्य. वरळीमध्ये मंत्री आशिष शेलारांकडून बीडीडी चाळीच्या प्रकल्पांची पाहणी. यावेळी बीडीडी परिसरातील इमारतींच्या बांधकामाचा आढावा घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पालकमंत्री संजय राठोड यांची ऑनलाईन तक्रारींवर आढावा बैठक. नागरिकांच्या विविध मागण्यांवर आणि समस्यांवर बैठकीत चर्चा. नागरिकांचे प्रश्न जलद गतीनं मार्गी लावण्याचे पालकमंत्री राठोड यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. घरातल्या श्वानांमुळे मनसे नेते गणेश चुक्कल अडचणीत. श्वानांकडून काही रहिवासी आणि अन्य श्वानांवर हल्ला. श्वानांनी हल्ला केल्याप्रकरणी चुक्कल यांच्यावर गुन्हा दाखल. सोसायटीमध्ये एकता मराठी असल्यानं छळ. नशेखोरी विरोधात आवाज उठवल्यानंतर तक्रार. मनसे नेते गणेश चुक्कल यांचा दावा. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांकडून घानाच्या एका तरुणाला तस्कराला अटक. त्याच्या पोटामध्ये 50 ड्रग्जचे कॅप्सूल आढळले. 6.74 कोटी रुपयांचं कोकेन पोलिसांकडून जप्त. नागपूरच्या विजयनगर भागामध्ये तरुणाचा तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न. घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून तरुणाला बेड्या. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर एर्टिगा कार चालकानं बोनेटवर तरुणाला फरफटत नेलं. व्हिडिओ व्हायरल. विमानतळ पोलिसांकडून आरोपी कार चालकाला अटक. संभाजीनगरमध्ये तिसगाव चौफुलीलगत असलेल्या विघ्नहर्ता गॅरेजची तोडफोड. 4 कामगारांना मारहाण. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गाडीचं काम पूर्ण न झाल्यानं मारहाण. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. या बातम्यांसह पाहत रहा एबीपी.